लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि 1.5 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्याची वेळ येणार आहे आणि म्हणूनच या निरोपाची सगळी सुस्थितीत तयारी असावी म्हणून महानगरपालिका सध्या कार्यतत्पर असलेली पाहायला मिळते। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, आपण ही दृश्य बघतोय, हा फलक लागलेला आहे प्रत्येक ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका पॉन्ड बनवणार तिथे हा फलक तुम्हाला दिसेल, ज्याच्यामध्ये या गणेशोत्सव काळामध्ये 1.5 दिवसाचे गणपती जेव्हा विसर्जित होतील त्यानंतर मग 5 दिवस, मग 6वा दिवस, 7वा दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवशी गणपती विसर्जन ज्या ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी महानगरपालिकेकडून भरतीची वेळ काय असेल, काळ काय असेल, किती भरती असेल या संदर्भातले पोस्टर्स आहेत, त्याबरोबर इतर देखील अनेक सूचनांचे फलक सध्या आपल्याला या परिसरामध्ये लागलेली पाहायला मिळतात। सध्या आपण शिवाजी पार्क परिसरावर, छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात असलेला हा एक मैदान आणि या मैदानावर कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते। कृत्रिम तलाव यासाठी जे घरगुती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन समुद्रामध्ये न करता इथे आणून तुम्ही विसर्जन मूर्ती करावी असं आवाहन महानगरपालिकेला सगळ्यांना केलेलं आहे। 6 फुटाच्या मूर्तींना परवानगी दिली आणि त्यामुळे मोठे पॉन्ड्स यावेळेला तयार करण्यात आलेले आहेत। 287 पॉन्ड्स महानगरपालिकेनं यावेळी तयार केलेले आहेत। जय्यत तयारी सुरू आहे आणि आज रात्रीपर्यंत हे सगळे पॉन्ड्स पूर्णपणे तयार केले जातील। त्यासाठीच ही सगळी तयारी आपण बघतो, युद्ध पातळीवर तयारी केली जाते। दुसरं म्हणजे महानगरपालिकेने 287 पॉन्ड्स बनवताना जे पीओपीच्या मूर्ती आहेत त्यांच्यासाठी वेगळे पॉन्ड आणि ज्या शाडूच्या मूर्ती असतील त्यांच्यासाठी वेगळे पॉन्ड्स तयार केले जातात। रात्री उशिरापर्यंत हे विसर्जन चालणार आहे आणि म्हणूनच विद्युत रोषणाई केली जाते। त्याचबरोबर लोकांना येणाऱ्या सगळ्यांना फलकांद्वारे माहिती दिली जाते। या फलकांच्या माध्यमातून कुठे विसर्जन करायचं आहे, कशी सगळी तयारी करण्यात आलेली आहे, अशा सूचनांचे फलक देखील इथे लावले जातात। या सगळ्याची तयारी सध्या सुरू झालेली आहे आणि आज रात्रीपर्यंत महानगरपालिका उद्या 1.5 दिवसाचे बाप्पा विसर्जित करण्यासाठी जी काही तयारी लागते ती तयारी पूर्ण करण्यासाठी सज्ज असलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनयसह मी सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत।